नमस्कार मित्रांनो. आज प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न असतं की आपल्या दारात एक 4 चाकी असावी. बजेट कमी असल्यामुळे आपण सेकंड हँड गाडीचा विचार करतो, पण तिथेच खरी भीती असते, ती म्हणजे फसवणुकीची. मीटर कमी करणे, अपघाती गाडी चकाचक करून विकणे हे प्रकार सर्रास चालतात. पण आता काळजी करू नका. आज तुमचा फटफटी बाबा तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची मेहनत, कष्टाची कमाई वाया जाणार नाही. सर्वात मोठी फसवणूक होते ती गाडीच्या मीटरमध्ये. 50,000 चाललेली गाडी 20,000वर आणली जाते. हे ओळखायचं कसं? फक्त मीटर बघू नका. गाडीच्या स्टिअरिंग व्हीलचा गुळगुळीतपणा पहा. गिअर नॉब किती झिजलाय ते तपासा. जर गाडी फक्त 20,000 चालली असेल आणि क्लच पॅडलची रबरं पूर्ण झिजली असतील तर समजून जा की काहीतरी काळं बेरं आहे. ऑइल गेज काढून पहा. जर तिथे जास्त धूर येत असेल तर इंजिनमध्ये काम आहे. तसेच गाडीचे दरवाजे आणि बोनेट उघडून तिथले मूळ कंपनी सील तपासा. जर तिथे वेल्डिंगचे डाग किंवा असमान पेंट असेल तर ती गाडी नक्कीच मेजर ॲक्सिडेंट झालेली असू शकते. गाडी चांगली आहे पण कागदपत्रे बोगस असतील तर तुम्ही मोठ्या संकटात येऊ शकता. गाडीवर किती चलन किंवा दंड प्रलंबित आहे हे ऑनलाईन तपासा. आरसी बुक ओरिजिनल आहे की डुप्लिकेट. गाडीवर बँक हायपोथिकेशन म्हणजे बँक लोन आहे का? जर असेल तर फॉर्म 35 आणि बँक NOC घेतल्याशिवाय व्यवहार करू नका. जुना इन्शुरन्स क्लेम फ्री आहे का हे बघितल्यास गाडीच्या जुन्या अपघातांची माहिती मिळते. तर मित्रांनो, घाईत निर्णय घेऊ नका. शक्य असल्यास विश्वासू मेकॅनिकला सोबत न्या. शेवटी सांगायचं तर स्वस्त मिळतीये म्हणून पडू नका, तर योग्य किंमत देऊन खात्रीशीर गाडी घ्या. नुकताच आपल्या एका ग्राहकाने या टिप्स वापरून स्वतःची 50,000 रुपयांची फसवणूक वाचवली आणि आज तो सुखात आपल्या कुटुंबासोबत गाडी चालवतोय. तुम्हालाही अशीच खात्रीशीर माहिती हवी असेल तर फटफटी बाबाला फॉलो करायला विसरू नका.